नमस्कार मित्रांनो. ब्रह्मांडात अनेक शक्ती आहेत, पण मातृत्व आणि पावित्र्य यासमोर खुद्द देवालाही झुकावं लागतं. आजची कथा आहे एका अशा मातेची जिच्या प्रेमासाठी खुद्द ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना पृथ्वीवर यावं लागलं, आणि तेही स्वतःचे मोठेपण विसरून लहानग्या बाळाच्या रूपात. आज पाहूया श्री दत्तगुरूंच्या जन्माची ही रोमांचक आणि भावुक कथा. गोष्ट सुरू होते नारद मुनींच्या एका विधानाने. त्यांनी तिन्ही लोकात माता अनुसूयेच्या पातिव्रत्याची एवढी स्तुती केली की माता सरस्वती, माता लक्ष्मी आणि माता पार्वती यांनाही आश्चर्य वाटले. आपल्या पतीची परीक्षा घेण्यासाठी आणि अनुसूयेचे सत्व हरण करण्यासाठी या तिन्ही देवींनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना पृथ्वीवर पाठवले. अत्रि ऋषी आश्रमात नव्हते. दारात 3 तेजस्वी साधू उभे होते. माता अनुसूया भिक्षा घेऊन दारात आल्या, पण इथेच घडला हा एक मोठा ट्विस्ट. माते, आम्हाला साधी भिक्षा नको. आमची एक अट आहे. जर तुला तुझे सत्व प्रिय असेल तर तू आम्हाला निर्वस्त्र, वस्त्रहीन होऊन भिक्षा वाढली पाहिजेस, अन्यथा आम्ही उपाशी परत जाऊ आणि तुला तुझ्या अतिथी धर्माचे पालन न केल्याचे पाप लागेल. हे शब्द ऐकून धरतीही हादरली असती. एका सती साध्वी स्त्रीसमोर ही किती भयानक अट होती हे सामान्य साधू नक्कीच नाही हे अनुसूयेने ओळखले. तिने आपले डोळे मिटले आणि आपल्या पतीचे स्मरण केले. अनुसूयेच्या मनात विचार आला, या साधूंना जर माझ्याकडून निर्वस्त्र होऊनच भिक्षा हवी असेल तर माझ्या समोर हे साधू नसून माझी तान्हीपाडे असायला हवीत, कारण एका आईसमोर तिचे बाळच अशा अवस्थेत असू शकते. मातेच्या मनात वात्सल्य दाटून आले. तिने हातात पाणी घेतले आणि शाप देण्याऐवजी त्या साधूंवर शिंपडले. आणि काय आश्चर्य, ज्या देवांना पाहण्यासाठी ऋषी मुनी हजारो वर्षे तपश्चर्या करतात तेच त्रिमूर्ती आज एका मातेच्या प्रेमात बाळ बनून रडत होते. अनुसूयेने त्यांना उचलून घेतले, पाळण्यात घातले. विश्वाचे पालनहार आज एका आईच्या कुशीत विसावले होते. अनुसूयेने त्यांना स्तनपान दिले आणि त्यांची भूक शमवली. इकडे पती परत न आल्याने तिन्ही देवी चिंतेत पडल्या आणि अत्रि ऋषीच्या आश्रमात आल्या. तिथे त्यांना आपले पती पाळण्यात खेळताना दिसले. देवीचा अहंकार गळून पडला. त्यांनी अनुसूया मातेची क्षमा मागितली. अनुसूयेच्या वात्सल्याला मान देऊन ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी स्वतःचे अंश एकत्र करून श्री दत्तात्रेय या रूपात अनुसूयेच्या पोटी जन्म घेतला. अशा प्रकारे भक्ती आणि प्रेम यापुढे भगवंतही झुकतात. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की ईश्वराला जिंकण्यासाठी तपश्चर्येपेक्षा भाव आणि निस्वार्थ प्रेम महत्वाचे असते. तुम्हा सर्वांना श्री दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंट मध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय कथांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.